भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावामध्ये पारंपरिक होळीचा सण मोठ्या आनंदोत्साहात काल्हेर गावातील ग्रामस्थांनी साजरा केला। काल्हेर गावामध्ये ठिकठिकाणी होळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत असतो। तर यावेळी काल्हेर गावातील ग्रामस्थांनी होळी व धुलीवंदनाच्या सणानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या। आमचा पारंपरिक होळीचा सण आहे आणि आमचे कोळी बांधव दरवर्षीप्रमाणे हा उत्सव मोठ्या आनंदात आणि याच्यात शिमगोत्सवाच्या साजरा करतात। याच्यात पूर्ण कोळीवाड्यातून आमच्या होळीची मिरवणूक निघते। त्याच्यात आमच्या समाजाचे जे काही नृत्य गाणी वगैरे ते 4-5 दिवस अगोदरपासून चालू होतात आणि सर्व हिंदू बांधवांना, सर्व कोळी बांधवांना, आमच्या आगरी कोळी बांधवांना आमच्या काल्हेर कोळी समाजा मंडळातर्फे होळीच्या व शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा। आदर्श टेपाळीतर्फे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपलं आळस, दारिद्र्य, नैराश्य याचं दहन व्हावं व आपल्या सर्वांना आरोग्य, सुखकार, शांती आणि आरोग्य लाभो हीच आदर्श टेपाळीतर्फे सर्वांना होळीच्या शुभेच्छा। आपण होळी खेळताना पाण्याचा दुरुपयोग करू नका। होळी खेळताना कोणालाही उपद्रव होईल अशी होळी खेळू नका, ही आदर्श टेपाळीतर्फे सर्वांना विनंती आणि परत एकदा होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आदर्श टेपाली ही आली नसून हा एक कुटुंब आहे आमचा सर्वांचा। याच्यात म्हात्रे, पाटील, भोईर, मडवी सर्व आले याच्यात। हा कुटुंब आमचा एवढा मोठा आहे की आम्ही जी होली माता आहे तिला एका आपल्या घराजवळ ठेवून ती पूर्ण आलीमध्ये आपण तिला फिरवतो आणि वाजत गाजत फिरवतो। आपण फक्त हे नाही, वाजत गाजत फटाक्या वाजून सर्व काही आनंद उत्सव आपण तो साजरा करतो। आणि माझ्या अलीकडनं तसंच माझ्या कुटुंबाकडनं मी होलीच्या संपूर्ण गावाला तसेच सर्वांना मी होलीच्या शुभेच्छा देतो। आदर्श टेपालीकडून सर्व ग्रामस्थांना व आमच्या टेपालीकडून सर्वांना त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या सर्व आरोग्यदायी करण्यासाठी आम्ही होली मातेच्या जवळ त्यांची कृपा करतो की बाबा सर्वांना हे करून द्या। सर्वप्रथम मी सर्व हिंदुस्थानवासियांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। आज आमच्या आदर्श टेपाली काल्हेर ची एक होळी उत्सवमध्ये सर्व सभासदांना एक जर्सी मतलब एक कुर्ता आणि सर्व महिलांना एक साडी या हिसाबाने आम्ही एक तयार केलेला आहे आणि सर्व सभासदांना, सर्व जे होलीसाठी दर्शनासाठी आलेले आहेत त्यांच्याशी जेवणाची सोय केलेली आहे। आणि तसेच आमच्या आळीतील जे नवीन जावई ज्यांची लग्न झालेली आहेत होळीच्या अगोदर त्यांचा आम्ही सन्मान करतो। ही परंपरा दरवर्षी आम्ही करत आहोत, त्यांना मानपान देऊन त्यांचा सत्कार करत आहोत। अशा प्रकारे आम्ही होळी साजरा करत आहोत।